सविनय नमस्कार। आजचा विषय सुन्न सुन्न मी, सुन्न सुन्न मी, उद्ध्वस्त मी, भ्रमिष्ट मी। नीट परीक्षेचे पेपर अगदी नीट फुटले हो, नाही का? लांछन वाटलं पाहिजे हे सगळं। किती पोरांची स्वप्न उद्ध्वस्त झाली त्यापायी। परीक्षा पुन्हा घेणं हे उत्तर नव्हे हो त्यावर। अगं माते सरस्वती, आम्हाला माफ कर ग, माफ कर। कोडगी निर्लज्ज माणसं आहेत या देशात। आज किती पोरांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, किती जण मानसिक तणावाखाली गेले। काही मर्यादा त्याला? रक्ताचं पाणी करून, लाखोनी रुपयाने क्लासच्या फिया भरून आज आई वडील सगळं काही करत असतात मुलांसाठी। मुलं करतात जीवाचं रान आणि वाट्याला काय? नीट परीक्षेचे पेपर फुटणं आणि उद्ध्वस्त होणं, काय हा सगळा प्रकार? आणि सगळ्यात वाईट म्हणजे दिल्ली, गोवा आणि राजस्थान इथल्या 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। कोण जबाबदार याला? बरं, त्याच्याबद्दल काय म्हणतात त्याला? काही काही संवेदना आपल्याला हव्यात, दुःख व्हायला हवं। नुसती पुढची डेट डिक्लेअर करणं, त्यावर काही मुलांच्या आणि पालकांच्या रिॲक्शन्स मला ऐकायला मिळाल्या। सगळी काढून टाका बिंडोक माणसं सगळी ठेवली आहेत ती। उच्च विद्या विभूषित, जबाबदार, प्रामाणिक, संवेदनक्षम अशी माणसं महत्वाच्या ठिकाणी हवीत। पास करा। मला वाटतं विजय थलपतीने, तामिळनाडूचे आता जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा नीट परीक्षा बंद करा असं सांगितलंय। अनेकांनी निषेध व्यक्त केलेला आहे। काय ह्या पोरांशी खेळणं असं? अहो सगळ्यांनाच नाही जमत हो 5-5 कोटी रुपये देऊन ऍडमिशन घ्यायला। काही ना असताना मेरिटचं आकर्षण, आणि मेरिटचं ज्यांना आकर्षण असतं ना ते असे निर्भय असतात, निर्भय, की ठीक आहे कळेल तरी मला माझी काय लायकी आहे ती। अशी ही सगळी गोड पोरं पोरी आज त्यांचे चेहरे बघवत नव्हते। आणि 3 मुलांची आत्महत्या तर मला अक्षरशः सोलपटून गेली। काय गुन्हा आहे त्यांचा? म्हणजे अभ्यासामध्ये झिजले आणि त्यांचं कोवळे पण तारुण्य आम्ही पायदळीत उडवलं, पायदळी, आयुष्य पायदळीत उडवलं। अतोनात यातना होतात हे सगळं बघून। कधीतरी थांबणार आहे का हे सगळं? दुसरी एक हादरवून टाकणारी बातमी, 10वीच्या परीक्षेच्या रिझल्ट मध्ये 92,000 विद्यार्थी नापास झालेत। 10वीच्या परीक्षेमध्ये एका विषयात मराठी, 92,000 विद्यार्थी मराठीत नापास झाले महाराष्ट्रात। आणि त्यातल्या 80,000 विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे। हे काय हे सगळं? आता त्यात या मुलांचा दोष आहे का शिक्षकांचा आहे? का त्यांनी वर्षभर अभ्यास केला नाही? का कॉपी करून पास व्हायला मिळेल अशी स्वप्न बाळगत होते? का त्यांना शिकवायला कोणी नव्हतंच? अनेक प्रश्न। अरे एकीकडे आम्ही मराठी भाषा दिन साजरा करतो, गौरव दिन साजरा करतो मराठी भाषेचा, आणि 92 पैकी 80,000 विद्यार्थी नापास होतात ज्यांची मातृभाषा मराठी आहे। कसं सगळं पचवायचं हे सगळं? आज नको तिकडे लक्ष दिलं जात आहे, नको तिकडे पैसा बर्बाद केला जातोय सगळा। तो ह्या ठिकाणी नको का व्यवस्थित लक्ष द्यायला? आज युरोपमध्ये शिक्षक ही देशाची संपत्ती मानली जाते। परत सांगतोय, शिक्षक ही देशाची संपत्ती मानली जाते पाश्चात्य देशात। आणि म्हणूनच असामान्य बुद्धिमान माणसं, नोबेल प्राइज विनर तिकडे जन्माला येतात। जन्माला नाही येत, घडवले जातात। आज परप्रांतीयांना मराठी भाषा यायला हवी, अगदी 100% खरं आहे। पण मराठी माणसांना तर मराठी भाषा यायला हवी ना। कुठे चुकतंय आपलं नक्की? ही 2 उदाहरणं दिली। तिसरं एक अगदी वेगळं उदाहरण मला द्यायचं आहे। नवी मुंबईचा एअरपोर्ट
इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक सुद्धा, कारण आता डोमेस्टिक फ्लाईट पण तिकडनं सुरू झाले आहेत. तर तो एअरपोर्ट जाहा हदीद, आय रिपीट, जाहा हदीद ह्या एका असामान्य स्त्री आर्किटेक्टने त्याचं डिझाईन केलेलं आहे. जाहा हदीद ती इराकी ब्रिटिश आहे. इराकमध्ये जन्माला आलेली आहे, मुस्लिम आहे, पण इराकी ब्रिटिश, कारण इंग्लंडमध्ये तिचं मोठी ऑफिसेस आहेत, जगभर आहेत, आणि तिने जगभरात अनेक प्रोजेक्ट्सही चांगली केली आहेत. तिच्याबद्दल आदरच आहे. पण मग प्रश्न असा मला पडतो की आपल्या देशामध्ये एवढी आर्किटेक्ट काय म्हणावं घडवणारी कॉलेजेस आहेत, आर्किटेक्चर, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आणि त्यात असंख्य विद्यार्थी भाग घेत आहेत. त्यातले काही विद्यार्थी पासआउट झालेले आहेत की जे आता कदाचित आर्किटेक्ट म्हणून काम करतायत सगळीकडे. त्यातलं कोणीच नाही या योग्यतेचं, कोणीच नाही अगदी या योग्यतेचं. कुठेतरी असतील ना बुद्धिमान असामान्य आर्किटेक्ट आमच्या देशात. माझा सरकारला एक फक्त प्रश्न आहे, आणि मला पडलेला प्रश्न आहे, सरकारला नसेल तो, की असं ज्या वेळेला एखादं मेगा प्रोजेक्ट करायचं असतं त्यावेळेला जसं मलेशियामध्ये केलं, मलेशियामध्ये जे पेट्रोनास टॉवर्स आहेत, आय रिपीट, मलेशियामध्ये क्वालालंपूरमध्ये जे पेट्रोनास टॉवर्स आहेत 88 मजल्याचे, ते जेव्हा बांधायचे होते तेव्हा जगभरातल्या आर्किटेक्टकडनं आणि त्या देशातल्या आर्किटेक्टकडनं ही डिझाईन्स मागवण्यात आली. आणि त्यातलं सर्वात उत्तम डिझाईन हे अर्जेंटिनाच्या सीझा पेली या आर्किटेक्टचं निवडण्यात आलं. पण त्यावेळेला त्या देशातल्या आर्किटेक्ट्सना अपमान वाटला नाही, कारण ती खुली स्पर्धा होती. तशी आमच्याकडे नवी मुंबईचा एअरपोर्ट निर्माण होताना खुली स्पर्धा घेतली गेली का, आणि गेली नाही, मतलब घेतली गेली नाही तर का. आणि मग ही जेवढी आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत त्यामध्ये आपली शिक्षण पद्धत सगळीच, सर्वच विषयातली तपासून पाहायला नको का? बुद्धिमान माणसं विषय शिकवायला नकोत का? का म्हणजे काय करायचं हे सगळं? आज जगातल्या, भारतातल्या विचारवंत बुद्धिमान माणसांनी पण म्हटलंय शिक्षण पद्धतीचं संपूर्ण बाजारीकरण आणि वाटोळं झालेलं आहे. आणि नाही हो सगळ्यांना परवडत 5-5 कोटी रुपये देऊन ऍडमिशन घ्यायला. काहींना जायचं असतं की बुद्धिमत्तेच्या बळावर पुढे जाऊ द्यात की त्याला पूरक वातावरण द्या, पोषक वातावरण द्या. शेवटी नागरिक म्हणजे जनता आणि सरकार हे एक कुटुंब, एकत्र कुटुंब आहे, असं लोकशाहीची अशी सुद्धा व्याख्या आहे, आणि ती राहायला हवी या देशात. सगळी शिक्षण पद्धत तपासून बघायला हवी. शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र का वाटोळं केलं जात आहे त्याचं. आणि त्यामुळे आज शिकलेल्या माणसाला, 4 आणे लायकीची माणसं, उर्मट वाह्यात बेताल माणसं, कुठच्याही वयाची ती असू देत, ती चक्क उर्मट बोलताना समाजात दिसतात किंवा त्यांच्यावर शिक्का लावून मोकळी होतात. शिक्के आपल्याला माहिती आहे सध्या कुठचे मारले जातात ते. काय हे सगळं? होय, मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस आहे. सुधाताईंनी म्हटलंय, सुधा मूर्तींनी म्हटलंय की हो, अभ्यासाचे संस्कार आमच्यावर झालेत म्हणून आम्ही पुढे अभ्यास केला. तसाच मी पण आहे. माझ्यासारखे अनेक आहात. अनेक विद्यार्थी, गोड विद्यार्थी भारतातले मुलं मुली मला दिसतात खूप. एक पुण्याला कुठचं तरी एक गाव आहे, तिथे मुलं मुली रात्री स्मशानात अभ्यास करतात, आणि तिकडचे शिक्षक त्यांना शिकवतात रात्री स्मशानात शांतता असते म्हणून. कदाचित एवढा मोठा हॉल त्या गावात नसेल, सगळ्यांना एकत्र शिकवायचं असेल, अशा वेळेला ते स्मशानभूमी सुद्धा पवित्र होते, पवित्र. आज तिथे मुलं शिकतायत. माझ्या मनात कुठेतरी आशेचा किरण येतो अशा वेळेला. आशा वाटायला लागते की अरे वा, कधी एकदा तिकडे जातोय आणि त्या पोरापोरींचं आणि त्या मास्तरांचं कौतुक करतोय.